आणि सात्विक कसा पकवाज वाजवावा, शुद्ध पकवाज कसा वाजवावा हे महाराष्ट्राला ज्यांनी शिकवलं. पकवाज साथीचा कसा असावा आणि सुंदर कसा वाजवावा हे ज्यांना शिकवलं त्यापैकी आदरणीय आमचे दिनेश महाराज मोजाड बरं का. लय गोड व्यक्तिमत्व, लय देव माणूस, राजा माणूस, पकवाज क्षेत्रातला गोड किंग माणूस. किंग नाही किंग मेकर म्हटलं तरी काय वागणार नाही. टाळी वाजवायची, त्यांचे आभार व्यक्त करतोय. लय गोड. त्यांना सुद्धा महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने वाजवा तबला बरं का, एकाच व्यक्तीने तबला वाजवा. हा पण कधी कधी ते दुसऱ्याची दामती करतात, पण आज दोघाला धकाला ठाका माटक भेटलाय. म्हणजे कसं दोघही जण ते कधी कधी ना पकवाजाचा मेळ नाही लागू दे. पकवाजाला एवढं दामती तर एवढं दामती तर पकवाजाला, पण आज इकडचे यायला यांना दाम वाटलंय. म्हणजे असं झालंय, असं झालंय. म्हणजे दोघांना विशेष धन्यवाद. त्यापैकी आमचे संकेत महाराज आरोग्य बरं का, टाळी वाजवा. ते वाजवा लागले की गायनाचे संकेत मिळतात. असं गोड वाजकारणानं त्याला लाडकी बहिणी आपलं आणि म्हणून त्या उपस्थिती तुमची जास्त आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. साऊंड क्षेत्रातलं लय मोठं नाव राम लखन सिस्टीम बरं का, लय गोड असा त्यांना टाळी वाजवा, टाळी वाजवा. लय गोड, त्यांना सुद्धा धन्यवाद. एकही सिस्टीम एक आहे पण 7-8 ऑपरेटर आणले तिथे पाहिजे हा, म्हणून ते बाकीचे बसा ना लय कळ लागले असेल तुमच्या पायाला. बसर गाड्या मी तुला सांगितलं ना तू तीनदा बसेरा वो भारत देश आहे. बोला बोला कोणाचा आहे? आपला आहे, आपला. आणि कोणत्या देशात जन्माला लो हे मिल जावा गुल बनके हे खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला जगणं वागणं गोड असावं. आणि जगणं वागणं जर गोड केलं तर महाराज म्हणले थोडा मॉनिटर देऊन सांगायला लागले जन्माला जातो, जातो ना, बोला जातो ना. कशाच्या माध्यमाते दिंडी, कशाच्या माध्यमाते पदयात्रा. महाराज म्हणले भजन करावं, भजन व्हावं, त्याचं भजन व्हावं याकरता पदयात्रा. महाराज म्हणली जवळ सकळ सीताई हात चालावे आवता हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया आवता हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया ए खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भजमन नारायण तू भजमन नारायण. भजना करतो आलोय. आपल्याला चांगली आरोळी द्यायची. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जोरात
तरुणपणामध्ये ताकदीने मानताय, म्हातारपणात सद्गुरु श्रीमंत नटी हरी कीर्तनात हे तरुण पण लागत. पण बालपणामध्ये खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. गायनाचे उडे आकुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने, आणि मनाचे आनंदे आवडीने असल्या करता आम्ही परमार्थ जोपासला पाहिजे. पण परमार्थ का जोपासावा माहिती का? बालपणामध्ये निर्णय आपण हे निर्णय नाही घेतले तरी चालेल, पण तरुणपणामध्ये निर्णय घ्यावे, योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. काय निर्णय असावे? एका भाषणानं मामाला विचारलं, मामा पोरगी पाहिजे. मामा म्हणले इम्पॉसिबल. काय म्हणले? बोला ना सर, मोठ्याने बोला ना. काय म्हणले? इम्पॉसिबल. बरं म्हणले, पॉसिबल करायचं माझ्या हातात आहे. कोण म्हटला? कोण म्हटला? तुम्ही बोला जरा मोठ्याने बोला ना. भाषण भरला मामाच्या विरोधात फॉर्म ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायतीला फॉर्म भरले. मामा गेलो बहिणीकडे. म्हणलं तू आणि मा काय वाकडं आहे का? ती म्हणली तुझं माझं कधीच. बहिणीने घेतला अंगकडे. आता काय करावं? हे गेलं बादशाकडे. तुझा काय प्रॉब्लेम आहे एवढं तर मला सांग. तो म्हणला प्रॉब्लेम बाकी काय नाही, प्रॉब्लेम होता तुम्ही कधीच सांगितलं. पाहता काय माझ्याकडं? मामा म्हटला पॉसिबल आहे, ठीक आहे करू. योग्य वयात निर्णय. फक्त हा निर्णय इथंच ठेवा, घरी नेऊ नका. हा तुम्ही नाही तर लय मानावं घ्या. निर्णय असावा पण योग्य वय असावं. पण म्हातारपणामध्ये काय करावं? काय करावं ना माहिती का? काय करावं? भजन करावं. आता मध्यंतरी माझे 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन होते. आणि आमचे शेजारी 80-90 वयाच्या आजोबा, बरं का ना, तुम्ही ऐकलं ना सगळं, 80-90 वयाच्या आजोबा मला म्हणले 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन आहे. म्हणलं यायचे ते. म्हणले तुमच्यासोबत मला यायचं. मला म्हटले कोण? 80-90 वयाचे आमचे आजोबा, म्हणजे माझे सख्खे आजोबा चुलत होते. मला म्हणले तुमच्यासोबत मला मुंबईला यायचं. कशाला यायचं मुंबईला? मी विचारलं कशाला यायचं? मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हणलं आयुष्यभर नाही जात आलं मुंबईला ना, आता काय मुंबईला जायचं? बसवलं गाडी, नेलं गाडी. बसवलं गाडी बसवलं, नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. आणि मग गावाकडची बरीच लोक आपली कुठे मुंबईला. एका गावकऱ्यानं फोन केला, नाना चहा प्यायला. सकाळची देवपूजा उरकली आणि मग निघालो त्याच्याकडे कैलाची, बरं का सुनीलजी. सकाळी निघाल्यानंतर बिल्डिंगच्या खाली गेलो. 35 मजल्याची बिल्डिंग. एवढ्या वरती जायचं आपल्याला काय कळायचं? त्याला फोन केला, म्हटलं तुम्हीच खाली या. त्या आल्या की भिंतीला बटन होतं, भिंतीला बटन होतं. ते दाबलो का दरवाजा उघडायचा. खुलजा शिम उघडायचं दरवाजा उघडायचा आणि त्या माता माऊल्या आतमध्ये जायच्या. दरवाजा बंद व्हायचा. त्यावरती गेल्या का ते उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली ऑफिस करतात त्या लिफ्ट मधून खाली यायच्या. दरवाजा उघडायच्या आणि पुरी बाहेर पडायच्या. आमचा आजोबा म्हणायचे काय मशीन रे? इकडून म्हाताऱ्याशी राहते तिकडून पुरी येऊन बाहेर पडत. आता मला कळालं होतं. म्हटलं नानाला काय झालं? आता म्हटलं नाना मशीनच तशी. आता काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात माझ्याच असते. म्हटलं मशीनच तशी. नाना म्हटलं मशीनच तशी. पुढच्या 5व्या मिनिटाला म्हातारं मायावर धावलं. म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं काय झालं अखेला? म्हणलं लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशीन घातलं असतं. काय माणसं म्हातारी वाटत पण प्रपंच सुटत नाही. महाराज म्हणले प्रपंच नक्की असावा पण कुठपर्यंत असावा? संसारी असावे, संसारी असावे, संसारी कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी पाहून साई बाबाला. पाहून साई बाबाला. पाहून साई बाबाला.
सोबत म्हणा इकडं महिला मंडळी एकीकडे तुम्ही एकीकडे पण थांबा थांबूनच म्हणा कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालो दंग मी पाहून साई बाबाला साई बाबा एक नंबर काही वाजवा तुमच्याकडे आता काय झालं थोडं गारठ्याचे दिवस गारठल्यात मलाही माहिती हा पण मग साईबाबाला पाहिलं की गोड होत माणूस का गोड जीवन आणि भक्ती कशी असं माहिती का मा या प्रकारची भक्ती असते लोक कशी बी भक्ती करू द्या पण भक्ती विठाला 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 आणि मग महाराज म्हणले हे आमचं माध्यम आमच्या जवळ असं हे माध्यम कोणतं हे भक्तीचं माध्यम आणि भक्तीचं माध्यम त्यावेळेस गोड होतं ज्यावेळेस आमचा भाव शुद्ध होतो त्यावेळेस भक्ती गोड होती महाराज म्हणले शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव भाव मिळण्याचं गणित भाव शुद्ध करण्याचं गणित संत आहे आणि संत नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात जसं की निरोबारायचं म्हणलं मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत जर चुकली तर दादा पंगत सुद्धा चुकते आणि पंगत जर चुकली तर जीवन जगण्याचं कला सुद्धा चुकते महाराज म्हणले आम्हाला या गोष्टी कधी आम्ही या शिकल्या पाहिजे एक माझ्या आवडीचा पुरावा आहे सांगतो मी तुम्हाला संगतीतून काय होतं आई ऐकायचं आई ऐका दादा एका भुंग्याची एका किड्याची संगत झाली मला साईबाबांच्या संगतीचं महत्व सांगायचं भुंग्याची एका किड्याची संगत झाली किडा म्हटला गाणं बिणं म्हणून दाखवलं कृष्ण सुनेल का नाही असं नाही म्हटलं पण म्हटला पण नाही कृष्ण नाही सुनेल गाणं म्हटलं मैत्रीचं गाणं म्हटलं ऐकायचं तुला नाही भुंगा म्हटलं ऐकायचं पण म्हटलं आपली मैत्री भारीच मग कशा करता ऐकायचं पण नाही ऐकायचं भुंगा म्हटला चल माझ्या बरोबर चल नाही म्हटला किडा म्हटला तू अगोदर माझ्या घरी चल किडा म्हटला चल भुंगा म्हटला तुझ्या घरी अगोदर जाऊ मग उद्या माझ्या घरी जा किडा पुढे आणि भुंगा माग आता किडा कुठं राहतो माहिती तुम्हाला शेणामध्ये आणि त्याचं खाणं सुद्धा शेणच भुंग्याला आणलं आणि आयुष्यभर ज्यानं शेणात राहिला त्याचं खाणं सुद्धा किड्याचं शेणच भुंग्याला जसं आणलं तसं नाही जाणं भुंग्याला मैत्रीमुळं बोला मैत्रीमुळं शेण खावं लागलं कधी मैत्री आणि खावं लागलं आणि खाल्लं त्यानं खाल्ल्यानंतर किडा म्हटला मी तुमचा पाहुणचार केलाय आणि भुंगा म्हटला ठीक आहे तू माझा पाहुणचार केलाय ना आता तू माझ्या घरी जा मग आता भुंगा पुढं आणि किडा मागं किड्याला लय किडा फुल तोडलं का साईबाबांच्या चरणावर नेऊन व्हायचा पुजारी यायचा पण ते पुजारी येण्याच्या अगोदर किडा त्या ठिकाणी गेला होता किडा गेला भुंग्या बरोबर जसा गेला तसा बेशुद्धच पडला कशानं त्या सुगंधित द्रव्यानं तो डायरेक्ट बेशुद्धच पडला कोण किडा आयुष्यात कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता आपलं सुद्धा असंच आहे दादा जर माणसाला एखादी गोष्ट आपल्या पात्रतेपेक्षा जास्त मिळाली ती सुद्धा माणसाला सांभाळता आले पाहिजे देव देऊ नये पाठवून देव जुन्या काळातली लोक म्हणायची ना गरिबी आली तर माणसानं लाजू नये आणि श्रीमंती आली तर माणसानं जुन्या काळातली लोक म्हणायची आणि मग ते आलं जसं किडा आलं बेशुद्धच पडलं शेजारी मंदिर होतं साईबाबांचं पुजारी आला भुंग्यानं मस्त उठवायचा प्रयत्न केला बाबा उठ पण डायरेक्ट बेशुद्ध पडलेला तो किडा जसं फुल तोडलं पुजाऱ्यानं आणि साईबाबांच्या चरणावर वाहिलं फुल जसं चरणावर वाहिलं त्याच्यातला किडा शुद्धीला आला पाहत होतं काय अरे कुठं आलं साईबाबांच्या चरणावर आलं माझी पात्रता नसताना माझी योग्यता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली परिणाम साईबाबांच्या चरणावर जात आलं संगतीला लय महत्व आणि संगत जर चुकली
तर कुसंगे नाडीला साधू जाई सोबाराय म्हणतात तेनेची पण ते चालू जाता नपडे कोणता कोठे काय मग मार्गावर चालायचंय आणि अंकित व्हायचंय साईबाबांच्या अंकित झालं की आम्ही काय हो महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण दिलं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत त्यांच्या सोबतीला गेलं की आम्हाला सुद्धा जीवन जगण्याचं बळ येतं गोड त्यात वाजता महाराज सांगायला लागे की जन्माचं महत्वाचं गणित त्यांच्याजवळ आणि त्यांच्याजवळ जर असेल तर जन्म सार्थकी लावायचा एक पुरावा सांगतो ऐका आणि ते ना साधू बाबा आलेत ना मला वाटतं साईबाबा कोणाजवळ जात नाही बरं का एक वाक्य सांगू त्यांचंच वाक्य इरादे लाख बनते बनकर टूट जाते हैं इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं लेकिन शिरडी वही लोग जाते हैं उन्हें साई बाबा बुलाते हैं साई बाबा कोणी जात नाही तुझा म्हणे ते पाहिजे आणि या गाबाळ्याचे हा मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय ना तर ते आमचं जीवन चांगलं करण्याकरता आनंदी आनंद या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या येता तरी सुखे जाता तरी सुखे जा कोणा बजी नवोजे या झोपडीत माझ्या आनंद असा पण आनंद कशाने मिळतो या संगतीने मिळतो थोडं पुढे बोलतो असं संगतीने आनंद मिळतो कशाने मिळतो असंच एक गाव आपल्या भुसे गावासारखं गाव आणि गावात साधू बाबा आले एवढा एक प्रसंग सांगतो थांबतो ऐका तुम्ही ऐकत चला साधू बाबा आले गावात आणि गावात साधू बाबा आले अख्खं गाव त्यांच्या पाया पडायला गेलं तुम्ही ऐकत ना सगळेजण अख्खं गाव पाया पडायला गेलं अख्खं भुसे गाव पाया पडायला गेलं त्याच्या तिकडून आले होते आपले नैतळे भागातले सगळे आपले इकडचे सगळे आले होते प्रेमानं आले होते साधूबाबांच्या पाया पडायला मैत्री होती ना साधूबाबांची आणि आल्यानंतर साधूबाबांबरोबर आल्यानंतर साधूबाबांकडे एक गावातलं तरणे ताटं पोरगं गेलं तळवडेकर ऐका बरं का ऐकलं गावातली सगळी लोक पाया पडायला गेली आणि तरणे ताटं पोरगं पाया पडायला गेलं साधूबा अख्खं गाव तुमचा पाया पडले का पाया पडले साधू म्हणले मला अष्टांग योग येतात म्हणून माझ्या लोक पाया पडतात अष्टांग योगापैकी योग येतात म्हणून लोक माझ्या पाया पडतात आणि चमत्काराशिवाय लोक बोला चमत्काराशिवाय लोक नमस्कार घालत नाही या जगाची रीत आहे आणि मग मला एखादा शिकवणं अष्टांग योग साधू म्हणले इम्पॉसिबल हे शक्य नाही पोरग जिद्दीला बसून राहिलं साधू जवळ सकाळी 7 ला बसलं संध्याकाळी 7 वाजले बसून राहिलं आणि संध्याकाळी 7 वाजता साधूबाबांना सुद्धा निर्णय मागे घ्यावा लागला साधू म्हणले सकाळी 7 वाजता माझ्याकडे ये आणि आलं पोरग 7 दिवस साधूबाबांकडे यायला लागलं आणि 7 दिवस साधूबाबांना पोराला पहिला योग शिकवला ध्यान कसं करायचं जप कसं करायचं शिकवलं आणि शिकवल्यानंतर 8व्या दिवशी पोरग साधू आलं साधूबा माझा एक प्रश्न आहे राग येऊ देऊ नका पण प्रश्न असा आहे काय प्रश्न आहे साधू म्हणले काय प्रश्न आहे पोरग म्हणलं लग्न का नाही केलं तुम्ही साधू म्हणले उठतो काटा कुठे होत नाही केलं लग्न साधू लग्न करायला पाहिजे होतं म्हणले तू तरी केलंय काय लय दिवे लावलेत माहिती मला साधू काय बी बोलू नका माझी घरची माझ्या करता जीव बी द्यायला तयार बरं म्हणलं बरं कोण किती काय करते मला पाहायचं
पोराला म्हणले मी तुला 7 दिवस काय शिकवले? पोरग म्हणलं ध्यान शिकवलंय. मग आता घरी जायचं, ध्यान लावायचं, आणि ध्यान लावलं की मी सांगतो तसं करायचं. पोरग म्हणलं मी जर ध्यान लावलं तर घरचे लोक माझी अंत्ययात्रा काढ, तेच तर आपल्याला पाहिजे. तुझा घरी. पोरग गेलो घरी. तुम्ही ऐकत ना सगळे? ऐकत चला. पोरग गेलो घरी आणि त्यानं सकाळी 6चा अलाराम लावला. अलाराम तर उठतो याच्यातला राम, आलाच नाही राम, याला हा राम असे रे. आणि मग सर्वागटी राम असे. आणि मग ते अलाराम लावला. 6:30 वाजताचं त्यानं ध्यान चालू केलं. 7 वाजले, 7:15 वाजले, हे काय उठे ना. बायको 3 वेळा उठवायला आली. उठा, सकाळ झाली मोठी, आपलं असं नाही म्हणते, म्हणले उठा, सकाळ झाली. पोरग काय उठे ना. 7:30 वाजले. पाहुणे आळपाखा घेऊन आला आपलं. आणि मग सगळे पाहुणे रावळे जमा झाले. सगळे जमा झाले. 8:30 वाजले. 9 वाजत आले. पाहुणे 9 कडे काटा चालून पुढे गेला होता काका. आणि 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले आणि सगळे जमा झाले. आणि मग साधू बाबा आले. 10 वाजता साधू बाबा आले आणि पोराजवळ आले. पोराचा हात हातात घेतला. जुन्या काळात माणूस गेलाय का नाही, कशाने ओळखायचे? नाना बोला ना, कशाने ओळखायचे? हाताच्या नाडीवर ओळखायचे. साधू बाबा पोराजवळ आले आणि पोराचा हात हातात घेतला आणि सगळ्या लोकांकडे बघितलं. म्हणजे ऐका रे, हे पोरग जिवंत होईल पण एक हात आहे. म्हणजे काय आता? म्हणजे माझ्या खिशात एक पुढी. साधू बाबा म्हणले आणि पुढीत एक औषध आहे. जो ते औषध घेईल तो मरल आणि पोरग जिवंत होईल. जेवढे पाहुणे रावळे शेजारी बसले होते तेवढे बाहेर पळायला लागले. ती हरवली का काय? आजी लागली रडायला. बायको सुद्धा रडत होते. सगळे रडत होते. गावातल्या भजनी मंडळानं अभंग घेतला होता. हा मी जातो, मला माहिती तुमचं पाठ आहे, पुढे सोडला म्हणायला. आणि बरं का, गावातल्या भजनी मंडळानं मग पाहुणे रावळ्यांपैकी कोणी तयार व्हाय ना. साधू म्हणले पाहुणे रावळा कोणी तयार होत नाही. भजनी मंडळात गेलं. कोणी आहे का भजनी मंडळातलं तयार? भजनी मंडळ म्हटलं नाही भाऊ, आम्ही गेलो, कोणी गावात भजन करा आहे वय. मग कोणी तयार होय ना. आजी रडत होती. आजी गेली. आजी तू रडू नको, रडू नको, तू औषध घे, तू मरशील आणि तुझा नातू जिवंत होईल. आजीनं डोळं पुसलं. जोगड्या असे कडकडा हरभर पुढे मला म्हणतो औषध घेणार नाही. आजीनं घेतलं नाही औषध. आजीनं घेतलं नाही. बायको सुद्धा लय रडत होती. बायकोला म्हणले तुम्ही औषध घ्या. बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली दुसरा करी, पण औषध घ्या ना. घेतलं नाही. पुढे लय पटलं. आता बरे काही रिॲक्शन नव्हते. एक नंबर 2 नंबर मी करीतच नाही. आणि मग कोणीच औषध घ्या. म्हातारीचं माबाचं लयच वाजलंय काय वाज. अरे बघ गेला औषध घ्यायला. बायकोला म्हणले तुम्ही औषध. बायको म्हणले नाही. कोणी गावातल्या पोराने विचारलं, पोर हो तुम्ही आहे का कोणी तयार? पोरं म्हणली दिंडीत कोणी जायला आहे का? मग आपण गेलो. पोरांनी पण नाकारलं. कोणी तयार व्हायला. पुरुषातलं कोणी तयार व्हायला. कोणी तयार व्हायला. तळवड्याकडे गेले. तळवड्याचं आहे कोणी तयार? तिकडचे नाही. इकडचे आले आमच्या नायतळ्याकडचे आपले बोकडदरे तिकडचे सगळे आले. त्यांना म्हणले, ते म्हणलं सगळं पोडायला सुरुवात केली. खाली फाटतो आलं बरं फुटतो आलायचा. जबर बार आणले पोराने. मग मध्ये शिरमाळ्या उडवल्या 1-2 असं. आणि मग ते कोणी औषध घेणार. साधू म्हणले मी औषध घेणार. साधू म्हणले मी औषध घेणार पण क्वाल्ड नाही घेणार. म्हणले ठसका लागून मरण. म्हणले त्या दिवशी जीव द्यायला आपलं हे चुकाट्याचं नाही म्हणून राहू द्यावा. आपण जीव द्यायला काय. साधू म्हणले क्वाल्ड नाही घेणार, ठसका लागून मरण. म्हटले साधू म्हणले दूध आणा. दूध बोलवलं आणि दूध बोलवलं. गावठी गायचं दूध लागल. गावठी गायचं दूध बोलवलं आणि साधू बाबांना पुडी बाहेर काढली औषधाची. ते औषध नव्हतं, ती होती पिठी साखर दुधात टाकली आणि चमचा बोलावला. चमचा लागतोच. चमच्याशिवाय हल्ली कार्य पूर्णत्वाला जात नाही. मला नाही कळलं मी काय. चमचा बोलावला कशाला? दूध हलवायला. आणि साधू बाबा दूध पिली. लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं.
हा मला गोळ झाला म्हणलं काहीतरी गोळ झाला हॅशटॅग लावा टाक काहीतरी गोळ झाला काहीतरी गोळ झाला काहीतरी गोळ झाला आणि मग सगळी म्हणले काय साधू काय झालं हॅशटॅग काय झालं काय झालं म्हणलं काय झालं साधूवानं म्हणले पोरं म्हणले पोरग उठून बसलं सगळे आश्चर्यचकित झाले पोरग अंडास डास रडायला लागलं साधूवा अहो तुम्ही म्हणले ते खरं निघलं अहो ज्यांच्या जीवा आयुष्य जगायचं ते माझं कोणीच निघलं नाही हो मला आत्ताच आयुष्य इथून पुढचं उरलेलं आयुष्य तुमच्या सोबत यायचं पोरांनो मला तुम्हाला महत्व हा वाजवा टाळी वाजवा मला तुम्हाला महत्वाचा संदेश द्यायचा तुम्ही दिल्लीला जाताय ना हे पुण्य कमवण्याचं साधन आहे एक वेळ संसार बाजूला ठेवा पण माणसानं पुण्य कमवा तुमचं काय म्हणत बोला एक वेळ संसार बाजूला ठेवा आणि संसार फलकट आहे फलकट तो संसार आणि येते सार भगवंत फलकट संसारामधली आश लावू नका सारवला तर त्याच्या माध्यमात जर तो काळ घातला तर काय होईल आम्ही बळीवंत हो आणि मग महाराज म्हणले त्याच्या अंकित झालं तर आम्ही झालो बळीवंत पण मग आज ज्याचा वार आहे मला वाटतं काल ज्यांचा वार होता महाराज म्हणले आणि त्याचं माध्यम जर असेल ना भजनाचं तर महाराज म्हणले भूत पिशाच निकट नाही आले महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सब बीरा जपत निरंतर हनुमत बरे असं पाहिजे घेतलं पाहिजे आणि नामस्मरण जर घेतलं तर आम्ही सुद्धा त्याच्या आणखीत होतो महाराज त्याच तो म्हणतात ना देव पहावया अशी गेलो
होमाई होमार होमाई राणेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली